आपण बघणार आहोत MPC स्किल टेस्ट इंग्लिश टायपिंग बद्दल आपण बोलणार आहोत. तर आपण बघू शकता आज म्हणजे 8 जुलै रोजी झालेल्या इंग्लिश टायपिंग याबद्दल आपण बघूया. तर आपण यासाठी टायपिंग जनरलचा रेफरन्स घेऊया. तर आपण इथे बघू शकता की हा एक पॅरेग्राफ आहे. तर आपल्याला स्किल टेस्टमध्ये जवळपास 2000 कीस्ट्रोक असणार आहे. त्यामध्ये आपण बघू शकता की ॲक्च्युअल पॅरेग्राफ साईज आणि टायपिंग पॅरेग्राफ साईज यामध्ये डिफरन्स असणार आहे. आणि पॅरेग्राफ हा जवळपास आपल्याला सुरुवातीला 6 लाईन दिसतील आणि येथे आपण बघू शकतो की स्क्रोल मेथड ही मराठी टायपिंग टेस्ट प्रमाणेच आपल्याला ड्रॅग असणार आहे. यामध्ये काही चेंजेस नाही आहे. आणि पॅसेज बद्दल बोलायचं म्हटलं तर पॅसेज हा जवळपास सोपाच होता. शब्दही सोपे होते आणि फॉन्ट हा मराठी सारखाच म्हणजे त्यामध्ये काही चेंज नाही आहे. आणि आपण 3 वेळा स्क्रोल करून पॅसेज संपवू शकतो. त्यामुळे असं वेगळं असं काही नाही. इंग्लिश मराठीप्रमाणेच इंग्लिश असणार आहे. आणि नंतर आपण बोलूया की कीबोर्डबद्दल बोलूया. तर कीबोर्ड लॉजिटेकचेच होते. त्यामध्ये काही चेंजेस नाही केले त्यांनी. एक्झाम ही 4th फ्लोअरलाच झालेली आहे. आणि मुलांनी सांगितल्याप्रमाणे तेथे 4थ्या फ्लोअरला एसरचा एकही कीबोर्ड नाही दिसलेला. आणि बाकी सांगायचं म्हटलं तर पॅसेज हा व्यवस्थित पूर्णपणे होतो. जर आपण कॉन्फिडन्सने व्यवस्थित सॉल्व केला ना तर पॅसेज हा कम्प्लीट होतो. तर आपण प्रेशराईज होऊ नका. व्यवस्थित प्रकारे प्रेशर हँडल करून तुम्ही पॅसेज कम्प्लीट करू शकता. बाकी सर्वांना ऑल दी बेस्ट इंग्लिश टायपिंगसाठी.